आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही। पूर्वी वडिलांनी मुलासाठी मुलगी पाहून लग्न करून देणं हे मुलामुलींना बांधिलकी असायची। त्यांना विरोध करण्याची मुलामुलींची हिंमत नसायची। मात्र बदलत्या पिढीने नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागल्याने आजच्या आधुनिक युगामध्ये खूप बदल झालेला दिसून येतो आहे। मोबाईल युगामध्ये अनेकांचे व्हॉट्सअप, टेलिग्राम, चॅटिंगवर प्रेम जुळलेले आहे। त्यातच अनेकांचे विवाहसुद्धा झालेले आहेत, तर अनेकांची फसवणूकसुद्धा झालेली आहे। मात्र स्वतः बनविलेल्या टिकटॉक पाहून ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या एका 24 वर्षीय युवतीचे एका 26 वर्षीय शहरामध्ये राहणाऱ्या युवकासोबत प्रेमाचे सूत जुळलं। एकमेकांच्या टिकटॉक पाहून दोघांचीही ओळख झाली। त्यात दोघेही मोबाईलवरच मधुर संवाद साधायला सुरुवातसुद्धा झाली। मात्र दोघांच्याही कुटुंबांना याविषयी कोणतीच माहिती नव्हती। प्रेम हे आंधळ असतं असं म्हणतात, तसंच या दोघांच्या प्रेमाचं झालं। एकमेकांपासून अलिप्त न होण्याच्या अनाभाका घेऊन शेवटी त्या युवतीने 3 आठवड्यापूर्वी घरून पलायन करून थेट प्लंबरचे काम करणाऱ्या युवकाचं घर गाठलं। त्या युवकाने वडिलांना वेळेवर सर्व हकीकत सांगून वडिलांनी शेवटी सुनेला स्वीकारले। मात्र दुसरीकडे मुलगी घरी नसल्याने तिच्या आईवडिलांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून हरविल्याची तक्रार दिली। इकडे भीतीपोटी शहरातील एका विवाह संस्थेमध्ये लग्न उरकून नोंदणी केली। तब्बल 18 दिवसानंतर त्या युवतीच्या आईवडिलांना माहिती होताच त्यांनी अमरावती गाठली। याची माहिती ग्रामीण पोलिसांना होताच त्यांनी अमरावती शहर गाठून दोघांचा तपास लावला। यामध्ये दोघांना गुरुवारी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात आलं। पोलीस स्टेशनमध्ये दोन्हीही पक्षांचे नातेवाईक धावून आले। दोघांचेही पोलिसांनी बयान नोंदवून विचारणा केली, परंतु साथ जिएंगे साथ मरेंगेच्या शपथा घेतल्याने दोघांनी एकमेकांना पसंती दर्शविली। या दोघेही सज्ञान असल्याने तिच्या आईवडिलांना पोलिसांनी समजावून त्यांच्याकडून बयान घेण्यात आलं। शेवटी ग्रामीण पोलिसांनी युवक युवतीसह दोघांच्याही आईवडिलांना आपापल्या घरी रवाना केलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।